नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। महावितरण महापारेषणमध्ये जे काही भरत्या सुरू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामध्ये विद्युत सहाय्यक महावितरण पेंडिंग आहे, एक्झाम म्हणजे परीक्षा पेंडिंग आहे। आपण त्याची वाट बघतो आहे, विद्यार्थी मित्र त्याची वाट बघत आहे। त्यानंतर महापारेषणमध्ये विद्युत सहाय्यकचा आणि टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 सिनियर टेक्निशियनचा रिझल्ट पेंडिंग आहे। बाकीच्या सिनियर पोस्ट त्या ग्रॅज्युएशन लेवलच्या किंवा बी इलेक्ट्रिकल बेसवरच्या किंवा DY वगैरे त्याच्या सगळ्यांचे रिझल्ट आलेले आहेत। त्यांचा इंटरव्ह्यूसुद्धा शेड्यूल झालेला आहे सिनियर पोस्टचा। तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे काही आपण आजचे अपडेट्स आहे त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महापारेषणचा जो रिझल्ट आहे विद्युत सहाय्यकचा तो 15 ते 20च्या दरम्यान लागू शकतो असं आपण एक अंदाजित सांगितलेलं होतं। त्यामध्ये एक अपडेट आहे आणि डॉक्युमेंट्स कोणते कोणते सोबत लागेल तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, कारण की विद्यार्थी मित्रांनो अजूनही तयारीमध्ये नसतात, आमचा अनुभव आहे। त्यानुसार तुम्हाला थोडेफार टिप्स किंवा थोडंफार तुला इथे पॉईंट तुम्हाला सांगणार आहे। आणि महावितरण विद्युत सहाय्यकची जी एक्झाम आहे ती ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याचं ड्युरेशन सांगितलेलं आहे, परंतु त्याबद्दलही थोडंफार आपण इथे तुम्हाला अपडेट देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। महापारेषण विद्युत सहाय्यक जे काही आहे टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 सिनियर टेक्निशियन यामध्ये अजूनपर्यंत कुठल्याही पोस्टचा रिझल्ट आलेला नाही आहे। सिनियर पोस्टचा रिझल्ट आलेला आहे, AE DY ॲडिशनल एक्झिक्युटिव्हवर सगळ्यांचा रिझल्ट आलेला आहे आणि आता त्यांचं इंटरव्ह्यू किंवा DV वगैरे जे काय ते शेड्यूल्ड आहे ऑलरेडी। तर त्यामध्ये बघा मित्रांनो, जे काही पारेषणची एक्झाम आहे त्यानंतर आता साधारण 15 तारखेला म्हणजे अजून दीड महिना कंप्लीट व्हायचा आहे। पुढच्या 2-3 दिवसामध्ये दीड महिना कंप्लीट होईल। माहिती अशी मिळते आहे की ही जे रिझल्ट आहे थोडाफार डिले होऊ शकतो, म्हणजे साधारण जे काही आपण म्हटलं होतं 15 तारखेला रिझल्ट लागेल, 15पर्यंत अजून रिझल्ट आलेला नाही आहे। आजची साधारण 16 तारीख आलेली आहे। तर पुढच्या 8 दिवसामध्ये म्हणजे बघा 30 तारखेच्या आतमध्ये हा रिझल्ट येऊन जाईल। 2 दिवसात लागतो की 8 दिवसात लागतो की 10 दिवस लागतात हे थोडं सांगणं ॲक्युरेट सांगणं हे कठीण आहे, परंतु 30-31 तारखेपर्यंत त्यांनी असं म्हटलेलं आहे की 31 मार्चच्या आधी हा रिझल्ट येऊन जाईल विद्युत सहाय्यकचा स्पेशली। बाकी त्यासोबतच टेक्निशियन 1 टेक्निशियन 2चे जे काय 1-2 दिवसाच्या गॅपने ते सुद्धा येतीलच, ठीक आहे। त्याच्यामुळे जे विद्यार्थी मित्र वाट बघत आहे त्यांनी टेन्शन घेण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाही आणि कुठल्याही वेगळ्या कारणाने किंवा जे काही वायरमनचा मुद्दा वगैरे होता त्यामुळे हा रिझल्ट लेट होईल किंवा जास्त लेट होईल असंही काही नाही आहे। त्यामध्ये सुद्धा त्यांनी सोल्युशन काढायचा प्रयत्न केलेला आहे महापारेषणनी आणि जे काही आहे ते आता त्या ज्या प्रोसेस आहे ते सुरू आहे, सगळ्या भेटी वगैरे किंवा मीटिंग वगैरे सगळं सुरू आहे। परंतु माझं तरी जे काही माझ्यापर्यंत जी माहिती आली आहे त्यानुसार 31 मार्चच्या आधी रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे, ठीक आहे। त्यामध्ये डॉक्युमेंट्स अतिशय महत्त्वाचे असतात। डॉक्युमेंट्समध्ये विद्यार्थी मित्र चुकतात आणि मग आलेली संधी तुमच्या हातातून जाते किंवा तुमचं रिजेक्शन होतं DVमध्ये। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जे काही रिझल्ट आता येईल त्या रिझल्टच्या नंतर साधारण 10 ते 15 दिवसामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते शेड्यूल करतील। त्यानुसार तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स आवश्यक आहे ते तुम्हाला मी आता थोडं पॉईंट टू पॉईंट सांगायचा प्रयत्न करतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे पाहिजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन। तुम्ही ज्या बेसवर तिथे सिलेक्शन घेता आहे, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिशियन ITI प्लस तुमचं COE हे 2 ब्रांचेस किंवा हे 2 ट्रेड्स तिथे अलाउड होते ITIसाठी आणि 10वी+ ITI। तुमचं 12वी झालं असेल, तुमचं डिप्लोमा झाला असेल, तुम्ही शो केलं असेल तुमच्या फॉर्ममध्ये तर तुम्हाला ते सर्टिफिकेट मागतील किंवा मार्कशीट मागतील। परंतु जर तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल तुम्ही 12वी तिथे सांगितलेलं आहे तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही तर त्या कारणासाठी ते रिजेक्ट करत नाही, ठीक आहे। परंतु 10वी आवश्यक आहे आणि 10वी नंतर तुमचं ITI आवश्यक आहे इलेक्ट्रिशियन आणि COE बेसवरचं। राहिला प्रश्न वायरमनचा, तर वायरमन इथे अलाउड नव्हतं महापारेषणमध्ये। त्यामुळे तुम्ही वायरमन बेसवर जर फॉर्म भरला असेल, तुम्ही जर एक्झाम दिली असेल तर तुमचं 101% तिथे रिजेक्शन होणार आहे, त्याच्यामध्ये काहीही शंका नाही। आणि बाकी DV अटेंड करायचं की नाही हे इंडिव्हिज्युअली तुम्ही ठरवा। क्वालिफिकेशनमध्ये तुमचं अल्फाबेटिकल मिस्टेक असेल, काही पर्सेंटेजमध्ये थोडाफार चेंजेस आले असेल, फॉर्म भरताना काही चूक झाली असेल तर त्यासाठी तुम्ही ॲफिडेविट करू शकता। काही मोठी चूक नाही आहे ती, कारण की तुम्हाला फक्त ITI बेसवरती सिलेक्शन आहे। तुमचं ITIमध्ये पर्सेंटेज किती आहे किंवा 10वीला पर्सेंट किती आहे या बेसवर सिलेक्शन नाही आहे। त्याच्यामुळे पर्सेंटेजमध्ये तुमच्या नावामध्ये काही अल्फाबेटमध्ये चुका असेल तर तुम्ही ॲफिडेविट करू शकता तहसील किंवा सेतू कार्यालयातून। एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुमची मार्कशीट लागेल, तुमच्या ITIची मार्कशीट लागेल, तुमचं सर्टिफिकेट लागेल, सर्टिफिकेट नसेल तर प्रोव्हिजनल सर्टिफिकेटसुद्धा लागेल किंवा ऑनलाईनचं तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचं सर्टिफिकेट डेट ऑफ बर्थ असेल तर बघा, अन्यथा तुम्हाला 10वीचं जे काही बोर्ड सर्टिफिकेट आहे ते लागेल, त्यावर तुमचं डेट ऑफ बर्थ असते। म्हणजे डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, तुमचं 10वीचं सर्टिफिकेट किंवा तुमची मार्कशीट आणि त्याच्यानंतर तुमची ITIची मार्कशीट आणि ITIचं सर्टिफिकेट हे एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये महत्त्वाचं आहे। बाकी 12वी तुम्ही शो केलं असेल, एखादं सर्टिफिकेट नसेल तर चालेल। तुमचं ग्रॅज्युएशन शो केलं असेल, एखादं BSc असतो, BCom असतो तर ते तुमच्याकडे तुम्ही शो केलं आहे पण तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही तर त्याने तुमचं रिजेक्शन होणार नाही। परंतु शक्यतो जे तुम्ही शो केलं आहे फॉर्ममध्ये ते सगळं तुम्ही कलेक्ट करून ठेवा, त्याची एक कॉपीसुद्धा काढून ठेवा, ओरिजिनलसुद्धा व्यवस्थित बघून ठेवा। सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कॅटेगरी। तुम्ही कॅटेगरी कुठली तिथे अप्लाय केली आहे, OBC असेल, AWS असेल, तुमचं NT असेल, SC असेल, ST असेल किंवा SCBC असेल, जे काही असेल
त्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट तुमच्याकडे अप टू डेट किंवा व्यवस्थित तुमच्या त्या डेटनुसार असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे यामध्ये तुमचं डोमेसेल आहे. डोमेसेलचा जो सर्टिफिकेट आहे तो महाराष्ट्र तुमचं पाहिजे. महाराष्ट्राचं डोमेसेल असेल तरच तुम्ही तिथे पुढे जाल, अन्यथा तुम्हाला ते रिजेक्ट होतील DBमध्ये. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट आहे. कास्ट सर्टिफिकेट 4-5 वर्षाचा आधीसुद्धा चालेल. तुमचं EWSचं सर्टिफिकेट तुम्हाला करंटचं लागते, कारण त्याच्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट द्यावं लागते, त्यामध्ये करंटचं लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. OBC कॅटेगरी किंवा ज्यांना नॉन क्रिमिनल आवश्यक आहे त्यांच्यासाठी नॉन क्रिमिनल हे तुमचं जे काही तुम्ही फॉर्म भरला आहे त्या डेटला ते व्हॅलिड सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, अन्यथा तुमचं रिजेक्शनसुद्धा होऊ शकते. बाकी ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय डिसिजन घेतात ते त्यांचं महापारेषण ठरवते. पण माझ्या माहितीप्रमाणे आणि जे काही आपल्याला आतापर्यंतचं इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, अनुभव आहे, त्यावरून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरलेला आहे त्या दिवशी ते व्हॅलिड पाहिजे. त्याच्यानंतर 2 महिन्याने ते एक्सपायर झालं तरी चालते, त्याला काही प्रॉब्लेम नाही. ॲक्च्युली मार्चपर्यंत चालत असते, 31 मार्चपर्यंत कुठले जर तुम्ही काढलं असेल तर. परंतु त्या आधीचं जर असेल, तुम्ही फॉर्म भरताना जर ते व्हॅलिड नसेल तर तुमचं रिजेक्शन होऊ शकते. डॉक्युमेंट कुठलंही नसेल तर अजूनही काढा. अजूनही एक 10 ते 15 दिवस शिल्लक आहे, आपल्या हातामध्ये आहे. जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल ते काढून ठेवा. ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, फॉर एक्झाम्पल OBCसाठी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागते. जर सर्टिफिकेट नसेल तर टेन्शन घ्यायचं कारण नाही. कमीत कमी 5 ते 6 महिने तुम्हाला ते वेळ देतात जॉईनिंगनंतर आपल्या व्हॅलिडिटीसाठी, कास्ट व्हॅलिडिटीसाठी. त्या पिरियडमध्ये तुम्ही ते काढू शकता. ठीक आहे. जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यानंतर तुम्हाला 2-3 दिवसामध्ये मेडिकलसाठी बोलवण्यात येतं सिलेक्शन फायनल झाल्यानंतर. आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी तुम्हाला ते समाज कल्याण ऑफिसमध्ये सबमिट करावं लागतं. आणि त्याचं जे काही टोकन नंबर आहे किंवा त्याचं जे काही कागद आहे तो तुम्हाला तिथे सबमिट करावं लागतं जॉईनिंगच्या वेळेस. ॲप्रेंटिस तुम्ही शो केली असेल महाट्रान्सकोची तर तुम्हाला ॲप्रेंटिस तिथे दाखवावंच लागेल, तरच तुमचं सिलेक्शन फायनल होईल. जर तुमचं ॲप्रेंटिसमध्ये सिलेक्शन झालं असेल तर. जेव्हा तुमचं सिलेक्शन होते, मेरिट लिस्ट लागते, त्याच्यापुढे तुमची कॅटेगरी तुम्ही कशामध्ये सिलेक्ट झाला ते असते. जर तुमचं ॲप्रेंटिस तुम्ही दाखवलं असेल तर तुम्हाला महापारेषणचं एक ॲप्रेंटिस आवश्यक आहे. ठीक आहे. आणि बाकी तिथे दुसरं ॲप्रेंटिस चालत नाही. ठीक आहे. दुसरं असेल तर तुमचं रिजेक्शन होऊ शकतं. आणि बाकी तुम्ही जर आउटसोर्सिंगमध्ये असाल, आउटसोर्सिंगचा तुमचा अनुभव असेल, आउटसोर्सिंगचं तुम्ही तिथे टिक केलं असेल फॉर्म भरताना, तर आउटसोर्सिंगचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. ते आधीच कलेक्ट करून घ्या, आतापर्यंत कलेक्ट केलं नसेल तर. आणि ते सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागेल, कारण की कॅटेगरी, त्यानंतर तुमचं एज्युकेशन, त्यानंतर तुमचं हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता नॉन क्रिमिनल वगैरे आणि किंवा कॅटेगरी वाईज सर्टिफिकेट वगैरे, ते ॲप्रेंटिस आणि आउटसोर्सिंग यावर तुमचं सिलेक्शन जर डिपेंड आहे किंवा ज्यावर तुमचं सिलेक्शन झालं आहे तर ते सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिला वर्गांनी बऱ्याच ठिकाणी WR सर्टिफिकेट किंवा WRसाठी यस केलं असेल तर काही हरकत नाही. WR सर्टिफिकेटचे बऱ्याच कॅटेगरीला लागत नाही, पण काही कॅटेगरीज आहे त्यांना सर्टिफिकेट लागते. पण तो शक्यतो ज्यांनी काढलं असेल त्यांच्यासाठीच. ॲक्च्युली त्याच्यामध्ये खूप गोंधळ आहे. फॉर एक्झाम्पल माझ्या माहितीप्रमाणे OBCचं WR सर्टिफिकेट किंवा वुमन रिझर्वेशन किंवा महिला आरक्षण सर्टिफिकेट निघत नाही, SC STला लागत नाही. परंतु काही कॅटेगरी जसं ओपनलासुद्धा तुमचं आता सिलेक्शन कशामध्ये होतं त्यावर डिपेंड आहे. जर तुमचे पर्सेंटेज जास्त असतील, मार्क जास्त असतील, तर ॲटोमॅटिक तुम्हाला ओपनमध्ये कन्सिडर करतात. त्यामुळे सर्टिफिकेटची गरज पडत नाही. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे स्पोर्ट्स. ज्यांनी स्पोर्ट्स कोटामध्ये यस केलेलं आहे, त्यांचं रिझर्वेशन घेतलेलं आहे, त्यांचं सिलेक्शन जर स्पोर्ट्स कोटामध्ये झालं असेल तर तुम्हाला स्टेट किंवा नॅशनल लेवलचं स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट लागेल. डिस्ट्रिक्ट लेवलचं शक्यतोवर चालतच नाही. आणि पहिले 3 नंबर जे आहे, फॉर एक्झाम्पल तुमचं स्टेट लेवलचं स्पोर्ट्स सर्टिफिकेट एखाद्या गेमचं असेल तर पहिल्या 3मध्ये रँकमध्ये तुम्ही आले पाहिजे, तरच ते स्पोर्ट्स सर्टिफिकेट तुम्हाला व्हॅलिड ठरते. आणि ते व्हेरीफाईड सर्टिफिकेट पाहिजे, व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागते त्याचं. ठीक आहे. हे डॉक्युमेंट्स महत्त्वाचे मित्रांनो. या व्यतिरिक्त फॉर एक्झाम्पल तुमचं काहीतरी एखादा अल्फाबेटचा मिस्टेक असेल, स्पेलिंगचा मिस्टेक असेल, आईवडिलाच्या नावामध्ये चुकलं असेल, ॲड्रेसमध्ये चुकलं असेल, तुमच्या नावामध्ये चुकलं असेल, किंवा तुमचं एखादा मार्क्स कमी जास्त झाला असेल टोटल करताना, किंवा पर्सेंटेजमध्ये काही डॉटचा फरक पडला असेल, पॉईंटचा फरक पडला असेल, तर त्यांनी रिजेक्शन होत नाही. एक साधा ॲफिडेविट करायचं सेतू कार्यालयामध्ये जवळच्या जवळ, आणि तहसील कार्यालयामध्ये तुम्ही जाऊ शकता. तिथून तुम्ही ॲफिडेविट करायचं. 1 ते 2 दिवसाचं काम आहे ते. 1-2 दिवसामध्ये तुम्हाला ॲफिडेविट मिळून जातं, किंवा असं माझी मिस्टेक झालेली आहे, त्यानुसार मला फॉर्म भरताना माझी अशी चूक झालेली आहे, त्याच्यामुळे माझं ॲक्च्युली जी चूक झाली आहे ती आधी लिहायची, मग जे काही करेक्ट माहिती आहे ती आधी त्याच्यानंतर लिहायची, आणि त्याच्यासोबत एक सर्टिफिकेटसुद्धा जोडून द्यायचं. सर्टिफिकेट म्हटल्यापेक्षा जे तुमचं करेक्ट माहिती आहे ती जोडून द्यायची, झेरॉक्स वगैरे जोडून द्यायची, आणि त्याचं ॲफिडेविट घेऊन ते ॲफिडेविट DVच्या वेळेस तुम्हाला सबमिट करावं लागते, जर तुमचं थोडीफार मिस्टेक झाली असेल तर. बाकी मेजर मिस्टेक त्याच आहे की तुमचं ॲप्रेंटिस व्यवस्थित सर्टिफिकेट आहे की नाही, आउटसोर्सिंग व्यवस्थित सर्टिफिकेट आहे की नाही, तुम्ही कॅटेगरीचे सर्टिफिकेट आहे की नाही, नॉन क्रिमिनल आहे की नाही, एज्युकेशन व्यवस्थित आहे की नाही सर्टिफिकेट, आणि एक ओरिजिनल बंच तुम्हाला सोबत घ्यावं लागते. एक तुम्हाला फोटोकॉपी म्हणजे तुमचे झेरॉक्स घ्यावं लागते, आणि दुसरी झेरॉक्स फक्त सोबत ठेवायचा बंच. ठीक आहे. आणि सेल्फ अटेस्टेड लागते, परंतु ते आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस माहिती पडेलच, आधी तुम्हाला सांगतीलच ते. आणि महावितरण विद्युत सहाय्यक एक्झामची जी विद्यार्थी मित्र खूप आतुरतेने वाट बघत आहे, तर त्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की एप्रिलची एक डेट, फायनल डेट जी काही लास्ट वीकची डेट आहे ती आपण कन्सिडर करून त्यानुसार अभ्यास करायला काही हरकत नाही, कारण मार्च आता एंडिंगमध्येच आहे. मार्चमध्ये ही एक्झाम होणारच नाही.
आणि त्यानुसार अभ्यासामध्ये राहा. नॉन टेक्निकलचं तुम्हाला टर्निंग पॉईंट होऊ शकतो. नॉन टेक्निकलला चांगलं महत्त्व द्या, त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, त्याच्यामध्ये वेळ खूप जातो. आणि मराठी आणि ॲप्टिट्यूडमध्ये 0पेक्षा जास्त मार्क घ्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला मराठी वीक असेल, हिंदी सॅटर विद्यार्थ्यांचं फॉर एक्झाम्पल हिंदी सॅटरचे विद्यार्थी आहेत त्यांना मराठी वीक जातं, त्यांनी टोटल फोकस मराठीवर करा. बाकी टेक्निकलसुद्धा महत्त्वाचं आहे, स्कोरिंगसाठी टेक्निकल महत्त्वाचं आहे, नॉन टेक्निकलसुद्धा महत्त्वाचं आहे. प्रत्येक विषयामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल 4 सब्जेक्ट आहे, ॲप्टिट्यूड, रिझनिंग, मराठी आणि टेक्निकल. याच्यामध्ये 0 किंवा मायनसमध्ये मार्क नको, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे. आणि 0पेक्षा जास्त जर मार्क तुमचे असेल 0.25 असेल, 0.75 असेल मराठीमध्ये, ॲप्टिट्यूडमध्ये ते चालेल. ठीक आहे. त्यामुळे ते तुम्हाला ॲनालिसिस करून तसं ठरवावं लागेल. बाकी ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगची प्रॅक्टिस जास्त करा, कारण ते खूप जास्त तुम्हाला वेळ त्याचे कन्झ्युमिंग असतं, जास्त वेळ त्यामध्ये जातो. आणि टेक्निकलचे जे कॉन्सेप्ट आहे किंवा कॉन्सेप्ट म्हटल्यापेक्षा त्याचा ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास जास्तीत जास्त करा. आणि जेवढं जास्त मटेरियल तुम्ही जास्त रेफर करत असाल तेवढं चांगलं, कारण कुठे कधी कसा प्रश्न येईल काही सांगता येत नाही. पेपरची लेवल ही मॉडरेट, इझी टू मॉडरेट राहील किंवा मॉडरेट लेवलचा राहील, हार्ड लेवलचा पेपर येणार नाही. ठीक आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त टेस्ट द्या. टेस्ट वेळेवर देऊ नका एक्झामच्या 8 दिवस आधी, आतापासून द्याल तुम्ही तर तुम्हाला जास्त फायदा होईल त्याचा. ठीक आहे. आपण आपल्या टेस्ट सिरीज आपल्या ॲपवर आहे, इंजिनियर अमोल आपला ॲप आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे किंवा प्ले स्टोअरला इंजिनियर अमोल तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यावं लागेल आणि तिथून ते रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला तिथे टेस्ट सिरीज मिळून जातील. अतिशय उत्कृष्ट क्वालिटीच्या 1 वर्ष व्हॅलिडिटी दिली आहे. त्याच्यामध्ये आपण व्हिडिओच्या लिंकसुद्धा दिलेले आहे विद्युत सहायकच्या याच्यामध्ये. ठीक आहे, टेस्ट सिरीजमध्ये. त्यामुळे त्याचासुद्धा तुम्हाला फायदा आताही होऊ शकतो. तर आशा करतो मित्रांनो की जास्तीत जास्त माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये द्यायचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे, बूस्टअप करायचा प्रयत्न केलेला आहे. बाकी रिझल्ट आता पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तयार राहा. आणि बाकी विद्युत सहायक जे काही आपलं महावितरण आहे त्याची एक्झामसुद्धा पुढच्या बघा 1 ते 1.5 महिन्यामध्ये आणखी होईल. थोडंसं ते डिले होत आहे, परंतु एप्रिलमध्ये एंडमध्ये आपण टार्गेट करून अभ्यास करायला काहीही हरकत नाही आहे. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल, थोडंफार माहितीपूर्वक वाटला असेल, तर मोटिवेट झालं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉन क्लिक केलं नसेल तर आताही क्लिक करा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद मित्रांनो.